यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगावजवळील पाचखेड नावाचा एक खेडा आहे. त्या ठिकाणी ऐतिहासिक काही पुरावे मिळालेले आहेत. त्यामध्ये माझं ऑब्झर्वेशन पण थोडंसं आहे, परंतु पुरातत्व विभागाच्या काही लोकांनी तिथे ऑब्झर्वेशन केलेलं आहे. तिथे काही विहिरी सापडलेल्या आहेत, तिथे काही मडके आहेत, तिथे काही अवजारं बनवलेले आहेत ते सापडलेले आहेत. अजून तिथे काही सापडायचे बाकी आहेत. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण जे आदानप्रदान करतो त्याच्याचे जे पुरावे असतात, कॉईन्स असतात, त्याचे काही पुरावे असतात, ते पण पुरावे निश्चितच इथे सापडेल. आपल्या विदर्भामध्ये विशेषतः यवतमाळ जिल्हा हा खूप प्राचीन जिल्हा आहे. इथे खरं तर म्हणजे 5,000 वर्षापासून तर 20,000 वर्षापर्यंत इथे पाषाणयुगीन लोक राहायचे. या ठिकाणी पाषाणयुगीन अवजारे पण आढळतात. आणि हीच माणसं मग पुढे एखाद्या छोट्याशा खेड्यामध्ये, खेडं म्हणण्यापेक्षा तिथे त्यांनी खेडं वसवलं, मातीचं खेडं वसवलं आणि तिथे ते राहायला लागले. आणि जवळजवळ 3,000 वर्षापूर्वी हे शेती करायला शिकले. म्हणजे शेती आज आपण ज्या पद्धतीने शेती करतो तशी शेती नसली तरी नद्यांच्या जवळ, नाल्यांच्या जवळ, तळ्याजवळ जे गवत असायचं तिथे, ज्या गवतापासून आता आपल्याकडे धान ज्याला असं म्हणतो आपण, ते आढळतं. तर ते धान तिथून ते गोळा करायचे. मग हळूहळू त्यांना माहीत झालं की हे धान गोळा करणं शक्य नाही आहे. मग त्यांनी असं केलं की ते धान जे आहेत नाल्याजवळचे किंवा तलावाजवळ ते उपडून त्यांनी मग हळूहळू सपाट जागेमध्ये शेती करणं चालू केलं. तर अशा प्रकारे धानाची शेती सुरुवातीला त्यांनी सुरू केलं. पुढे मग ते पुन्हा विकसित झालं आणि मग गावं विकसित झालेले आहे. म्हणजे आपल्याकडे आपण विदर्भातली गावं जर म्हटलं तर खरं तर ती पाषाणयुगापासूनच सुरू झालेली आहे. नंतर मग आदिवासी संस्कृती तिथे उभरायला लागली. त्याच्यानंतर मौर्य काळ पुढच्या काळात तिथे आला, सातवाहन काळ तिथे आला. नंतर शेवटी यादव राजे जे आहे ते आले आहेत. हे सर्व बाहेरून आलेले आहेत. आपल्याकडे मूळ राहणारे हे मूळ आदिवासी आहे. कुणबी समाज हा सुद्धा यादवकालीन काळ आहे, समाज आहे. त्यांच्या काळामध्ये शिवमंदिराचा विकास फार मोठ्या प्रमाणात झाला. तर अशा प्रकारे यवतमाळ जिल्ह्यामध्ये वणी असो, आर्णी असो, की इकडे कडमचा भाग असो, किंवा प्रॉपर आत्ता जे आहे यवतमाळ जे शहर आहे तिथला भाग असो, हा सर्व एकसारखाच भाग आहे. अशा प्रकारचे आपला समाज जो आहे तिथे विकसित झालेला आपल्याला पाहता येतो.